एक तर परभणीमधली जी घटना आहे, परभणीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानाचा अपमान करण्यात आला आणि ही गोष्ट अत्यंत महाभयंकर आहे. संविधानाचा अपमान करणं म्हणजे देशाचा अपमान करण्यासारखा. म्हणजे संविधानाचा अपमान केल्यानंतर थोडा उद्रेक भावना व्यक्त केल्यानंतर तुम्ही त्याला एवढं बेछूट मारता, तर असे जे नराधम पोलीस आहे, अशा पोलिसांना पोलीस खात्यातून काढून टाकलं पाहिजे. अशा पद्धतीची आमची मागणी आहे. त्याची चौकशी देवेंद्रजींनी मुख्यमंत्र्यांनी करावी. आणि वाल्मिक जो आहे त्याला आका म्हणतात, म्हणजे त्याला काहीतरी नाव वाल्मिक कराड आहे, पण त्याला आका आहे. म्हणजे एवढा म्हणजे त्या मसाजोगचा फुलून गेला होता नाका, पण सगळा देशभर फिरत होता आपला आका. आणि आता त्यांच्यावर मोठा प्रसंग आलेला आहे बाका. त्याच्यावर आता प्रसंग आलेला आहे बाका आणि त्याच्या जीवनामध्ये आता निर्माण झालेला आहे फारच मोठा धोका. तर त्यांनी वाल्मिक कराड आणि सर्व पत्रकारांचं रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आलेला आहे. आणि हे जे नवीन वर्ष आहे, त्या नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्या पत्रकारांना RPIचे अध्यक्ष म्हणून, सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि हे वर्ष आपल्यासाठी आनंदाचं सुखासमृद्धीचं जाऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो. एक तर विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर जे निकाल आले, हे निकाल महायुतीच्या बाजूने भरघोसपणे मतदार करणाऱ्या मतदारांचं आपण आभार व्यक्त करतो. आणि लोकसभेच्या वेळेला संविधान बदलणार, आरक्षण जाणार या अफवा ज्या होत्या, त्या अफवांवर लोकांनी अजिबात विश्वास ठेवला नाही. या दोन मुद्द्यांमुळं लोकसभेमध्ये आमचं मोठं नुकसान झालं होतं. महाविकास आघाडीला 48 पैकी 31 जागा मिळाल्या होत्या आणि आम्हाला 40 पेक्षा जास्त जागा मिळतील अशी अपेक्षा असतानाही आम्हाला 17 जागांवरच समाधान मानावं लागलं होतं. आणि आता नंतर झालेल्या 6 महिन्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे दोन मुद्दे अजिबात चालले नाही. आणि दलित, बौद्ध, OBC, मराठा, अल्पसंख्याक या सर्वांनी आणि सगळ्या लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला मतदान केल्यामुळं आम्हाला 237 पर्यंत मतं मारता आली. आम्हाला वाटत होतं की आम्ही 165 पर्यंत जागा मला मिळतील, पण त्यापेक्षाही 200 पेक्षा जास्त जो आकडा आहे तो आम्हाला गाठता आला. आणि ज्या वेळेला विरोधकांना चांगलं यश मिळालं होतं, त्यावेळेला EVM मशीनवरती आम्ही सवाल केला नव्हता. पण महायुतीला एवढं प्रचंड यश मिळाल्यानंतर मात्र EVM मशीनवरती दोष ठेवून महाविकास आघाडी आपल्या ज्या चुका झालेल्या आहे त्या लपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ठीक आहे, जो लोकांचं मॅन्डेट आहे त्याप्रमाणे आम्हाला सरकार स्थापन करण्याची संधी मिळालेली आहे. माननीय देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळालेली आहे. त्याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि ते महाराष्ट्राच्या प्रत्येक घटकासाठी ते काम करत राहतील अशी अपेक्षा आहे. आणि दलित समाजाकडे, बौद्ध समाजाकडे ते जास्त लक्ष देतील, कारण या समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये विधानसभेत मतदान केलेलं आहे. त्यामुळे या समाजाच्या डेव्हलपमेंटसाठी ते काम करतील अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्राच्या विकासासाठी तर ते नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करतील अशी अपेक्षा आहे. त्यांना 5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे, 2.5 वर्षाचा उपमुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे. महानगरपालिकेचे महापौर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आमदार म्हणून ते उत्तर पश्चिम आपले नागपूर पश्चिम दक्षिण ना त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. आणि अत्यंत अनुभवी असणारे, समंजस असणारे ते नेते आहेत. गडचिरोलीमध्ये अनेक आतंकवादी होते, ते आतंकवादी शरण आले आणि त्यामुळं गडचिरोलीमध्ये सातत्यानं होणारा जो नक्षलवाद्यांचा अटॅक होता तो मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार आहे. आणि नक्षलवाद संपला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. गरिबांना, दलित आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे ही मागणी रास्त आहे. पण त्यासाठी पोलिसांवरती हल्ले करून, लोकांवरती हल्ले करून, हिंसक मार्गाने जो त्यांचा लढा आहे नक्षलवाद्यांचा, त्याला आमचा विरोध आहे. आणि शांतता ही अत्यंत आवश्यक आहे. विश्वशांती, गौतम बुद्धांनी सांगितलेली विश्वशांती जी आहे ही या जगामध्ये स्थापन झाली पाहिजे, देशामध्ये स्थापन झाली पाहिजे. आणि नक्षलवाद पूर्णपणे उखडून टाकला पाहिजे अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे. नक्षलवादी चळवळीतले जे कार्यकर्ते आहेत ते सॅक्रिफाईस करणारे आहेत, स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालत आहेत. अनेक आतंकवादी या पोलिसांच्या अटॅकमध्ये मरते आहेत. पण त्यांनी तो मार्ग सोडावा आणि सर्वांनी मेन स्ट्रीम मध्ये यावं. त्याने निवडणूक लढावी आणि आपल्या भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावा अशी त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे. आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोलीमध्ये अनेक लोकांनी आपला नक्षलवाद सोडून त्याने मेन स्ट्रीम मध्ये येण्याचं जाहीर केलेलं आहे. आणि सामनासारखा देवेंद्रजीचा सातत्यानं सामना करणारा जो सामना आहे त्या सामनानंही याचं कौतुक केलेलं आहे. संजय राऊत तसं कुणाचं कौतुक करत नाही. उद्धव ठाकरेंचा सामना कधी बीजेपीचा आणि देवेंद्रजीचं कौतुक करत नाही. पण या मुद्द्यावर मात्र त्यांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे. ही गोष्ट अत्यंत चांगली आहे. ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या चांगल्या गोष्टीला विरोधकांनी पाठिंबा देणं आवश्यक आहे, तो द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. या मंत्रिमंडळामध्ये रिपब्लिकन पक्षाला 1 मंत्रिपद मिळावं ही आमची आग्रही मागणी होती. माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी अनेक वेळेला 8-10 वेळेला चर्चा झाली होती आणि या वेळेला नक्कीच आपण रिपब्लिकन पक्षाला 1 MLC आणि 1 मंत्रिपद देऊ असं आश्वासन दिलं होतं. पण या मंत्रिमंडळामध्ये रिपब्लिकन पक्षाला संधी मिळाली नाही. गावागावामध्ये, वस्तीमध्ये, सर्व जिल्ह्यामध्ये, सर्व विधानसभेमध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत, माझ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळं माझ्या पक्षाला 1 मंत्रिपद द्यायला होतं पण ते मिळालं नसल्यामुळं नक्कीच मी स्वतःही नाराज आहे, आपले कार्यकर्तेही नाराज आहेत. आणि आता राहिलेलं 1 मंत्रिपद आहे ते तरी RPIला मिळावं अशी आपली अपेक्षा आहे. आणि सत्तेमध्ये जो सहभाग आहे, मुंबई, नागपूर, नाशिक, संभाजीनगर, पुणे किंवा ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिका आहेत त्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, नगर परिषदेच्या निवडणुकामध्येही आम्हाला जागा द्याव्यात, संधी द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. जी महामंडळ आहे त्या महामंडळामध्ये देवेंद्रजी संधी देतील अशी अपेक्षा आहे. आणि त्याप्रमाणे नक्कीच आम्ही महायुतीसोबत आहोत. ताकदीनं माझे कार्यकर्ते या महायुतीच्या बाजूने उतरले आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली मोठं यश मिळालेलं आहे. आणि मी महाराष्ट्रामध्ये 60 पेक्षा जास्त सभा घेतल्या, प्रधानमंत्र्यांच्या सभा अनेक अटेंड केल्या आणि अनेक जिल्ह्यामध्ये मी जाऊन आलो होतो.
त्यामुळं दलित समाज, बौद्ध समाज मोठ्या संख्येनं आपल्या महायुतीच्या बाजूला उभा राहिलेला आहे. एक तर परभणीमधली जी घटना आहे, परभणीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानाचा अपमान करण्यात आला आणि ही गोष्ट अत्यंत महाभयंकर आहे. संविधानाचा अपमान करणं म्हणजे देशाचा अपमान करण्यासारखं आहे. आणि संविधानाचा असा अपमान केल्यानंतर त्या आंदोलनामध्ये उतरलेले जे तरुण होते त्यांनी आपला उद्रेक व्यक्त केला आहे. काही ठिकाणी काय टायर जळले, काय गाड्यांची तोडफाड झाली, पण त्या कार्यकर्त्यांना एवढं रागाने म्हणजे संविधानाचा अपमान केल्यानंतर या चळवळीत उतरलेल्या तरुणांना बेसूटपणे, क्रूरपणे पोलिसांनी मारहाण करणं ही अत्यंत चुकीची बाब आहे. सरकार जरी आपलं असलंही तरी माननीय देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. संविधानाचा अपमान केल्यानंतर जो उद्रेक झाला, तो उद्रेक सगळ्या पक्षांमध्ये व्हायला पाहिजे होता. सगळ्या पक्षांमध्ये जर काही उद्रेक झालाही नाही. आमचे कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये उतरले आणि फार काय त्यांनी काय केलं असं नाही. ते एकदा बाहेर पडले, कुठं टायर जाळले, कुठं दगडफेक केली, गाड्यावरती काय थोडी तोडफाड झाली, पण दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला त्याला जबाबदार धरलं नाही. म्हणजे कुठल्या व्यक्तीवर किंवा अशा पद्धतीचा भावना व्यक्त केली नाही. आणि लॉकअपमध्ये असणाऱ्या सोमनाथ सुरेंद्र जो आहे, हा लॉचा स्टुडंट होता. तो लातूर जिल्ह्यात राहणार आहे. त्याचे आई वडील पुण्यामध्ये नोकरी धंद्यासाठी तिथे आले होते आणि त्याला परभणीमध्ये लॉला ऍडमिशन मिळाल्यामुळे तो लॉला तिथे आला होता. दिवसभर तो काम करायचा, कॉलेजही करायचा आणि असा सुशिक्षित असणारा तो तरुण होता. तो कसलाही आजारी नव्हता. त्याच्या आईची, त्याच्या भावांची मी भेट घेतली आणि त्यांचं म्हणणं हेच होतं की आमचा मुलगा कधी आजारीच नव्हता. 30-35 वर्षाचा तो होता आणि त्याला बेछूट अशा पद्धतीची मारहाण त्या लॉकअपमध्ये झाली आणि अद्यापही त्या ठिकाणी चौकशी होत नाही आहे. म्हणजे सरकार आपलं असतानाही आणि खासं देवेंद्रजींच्याकडे आहे, तर पोलीस या संबंधामध्ये काहीतरी निर्णय ठोस घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे संविधानाचा अपमान केल्यानंतर, थोडा उद्रेक भावना व्यक्त केल्यानंतर तुम्ही त्याला एवढं बेछूट मारता, तर असे जे नराधम पोलीस आहेत, अशा पोलिसांना पोलीस खात्यातून काढून टाकलं पाहिजे. अशा पद्धतीची आमची मागणी आहे. त्याची चौकशी देवेंद्रजींनी, मुख्यमंत्र्यांनी करावी आणि त्या प्रकरणामध्ये त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्या कुटुंबाला आर्थिक मदतही मिळाली पाहिजे. त्यांच्या कुटुंबातले त्याचा 2 भाऊ आहेत, त्यांना एकाला नोकरी मिळाली पाहिजे. अशा पद्धतीची आमची मागणी आहे. त्याच्यामध्ये तर ही घटना ही अत्यंत मनाला चटका लावणारी आहे. म्हणजे एवढ्या पद्धतीनं मारहाण करणं आणि मारहाण करून तो तरुण डेथ झाल्यानंतर तो हार्ट अटॅकने त्याचा डेथ झाला अशी बातमी पोलिसांनी पसरवली, पण त्याच्या अंगावरती मोठे वण होते. पोलिसांनी मोठी मारहाण केल्याचे त्याच्या खुणा अंगावर आहेत. त्यामुळे पोलिसांच्या मारहाणीमध्येच तो गेलेला आहे आणि त्यामुळं त्याच्यावर ऍक्शन 10 तारखेला हा प्रकार घडला. तर त्याला 20-21 दिवस 23-24 दिवस होत आहेत. तर त्या पोलिसांवरती कारवाई झालीच पाहिजे अशी RPIच्या वतीनं आमची पूर्णपणे मागणी आहे. त्याची संपूर्ण चौकशी एक स्पेशल अधिकारी नेमून करावी, ही आमची या संबंधात मागणी आहे. दुसरा विषय आहे तो संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि आरोपी आता जवळजवळ सगळे पकडलेले आहेत आणि वाल्मिक जो आहे त्याला आका म्हणतात. म्हणजे त्याला काहीतरी नाव वाल्मिक कराड आहे, पण त्याला आका आहे. म्हणजे एवढा म्हणजे त्या मसाजोगचा फुलून गेला होता नाका, पण सगळा देशभर फिरत होता आपला आका. आणि आता त्यांच्यावर मोठा प्रसंग आलेला आहे बाका. त्याच्यावर आता प्रसंग आलेला आहे बाका आणि त्याच्या जीवनामध्ये आता निर्माण झालेला आहे फारच मोठा धोका. तर त्यांनी वाल्मिक कराड
यांनी खंडणी मागण्याचे उद्योग त्या बीड जिल्ह्यामध्ये केले होते. आणि संतोष देशमुख यांचं आणि त्याचं काही वैरी नव्हतं. संतोष देशमुख हा बीजेपीचा सरपंच होता आणि वाल्मिक कराड जो आहे हा अत्यंत गुंडगिरी करणारा, अशा पद्धतीचा धमक्या देणारा व्यक्ती होता. आणि तोही सगळीकडे फिरून आला. पोलीस तर 24 तासामध्ये आरोपी पकडतात. अनेक वेळेला बलात्कार करून कुठं पळून गेलेला, कुठं युपीमध्ये असेल, बुलढाण्यात असेल, कुठे असेल, त्याला ताबडतोब पोलीसवाले पकडतात. पण या प्रकरणामध्ये एवढे दिवस गेले तरी पोलिसांना आरोपी सापडत नव्हते. सुरुवातीला 4 आरोपी पकडले होते आणि 3 आरोपी जे होते ते फरार होते. आणि त्यामुळे आता आमची मागणी अशी आहे की त्यामध्ये वाल्मिक कराड जो आहे आणि जे हे सगळे आरोपी आहे त्यांना फाशी झाली पाहिजे. आणि झालेली घटना ही अत्यंत निंदनीय आहे. आणि या दृष्टिकोनातून ही मी त्या ठिकाणी भेट देऊन आलेलो आहे. परभणीला 2 वेळा मी जाऊन आलेलो आहे. आणि माझी मागणी आहे की या दोन्ही प्रकरणामध्ये या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे, अशी आपली या संबंधातली मागणी आहे. दुसरा विषय आहे तो 2 मार्चला नाशिकमध्ये काळाराम मंदिराचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला होता. तर त्या पार्श्वभूमीवर आम्ही नाशिकच्या गोल क्लब मैदानावर एक मोठी बौद्ध धम्म परिषद ठेवलेली आहे. आणि त्याला देशभरातून आणि काही देशाच्या बाहेरून काही जे ऍक्टिव्हिस्ट आहेत, काही बुद्धिस्ट मंक्स आहेत, त्यांना आम्ही बोलवणार आहोत. आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना त्याचं निमंत्रण देणार आहोत. तर ती एक परिषद आमची त्या ठिकाणी होणार आहे. आणि विश्वशांतीसाठी या परिषदेचं आयोजन केलेलं आहे. देशामध्ये शांती असावी, जगात शांती असावी आणि गौतम बुद्धाच्या मार्गाने आपण जायला हवं, या दृष्टिकोनातून आम्ही ती परिषद ठेवलेली आहे. धनंजय मुंडेच्या राजीनामा संदर्भात लोकांची मागणी आहे. धनंजय मुंडेची राजीनामा मागत आहेत लोक. आता मला वाटतं की धनंजय मुंडेचा राजीनामा मागण्याची पॉलिटिकल मागणी करण्यात अर्थ नाही. धनंजय मुंडे यांच्या बरोबर किंवा त्यांच्या सोबत असणारा तो वाल्मिक कराड आहे. पण आता धनंजय मुंडेंचा काय त्या प्रकरणाशी तसा संबंध असल्याचं काही दिसत नाही आहे. त्यामुळं अचानक तो जो सोलारचा कारखाना आहे तिथं हे 7, 10, 12 आरोपी गेले आणि त्यांनी तिथं खंडणी मागितली. आणि ती खंडणी मागून तिथं जो सोनवणे नावाचा दलित वॉचमॅन होता त्याला मारहाण केली. त्यामुळं हे संतोष देशमुख हे त्या ठिकाणी गेले आणि त्याला सांगितलं तुम्ही आपण का त्यांना मारहाण केली. तर ते त्यांच्या संतोष देशमुख यांच्या अंगावर त्याने हल्ला केल्यानंतर त्या ठिकाणच्या संतोषच्या सोबत असणाऱ्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला केलेला होता. याची मारामारी जुडी झाली होती. आणि तो विषय लक्षामध्ये ठेवून या लोकांनी त्याचा मर्डर केला आणि त्याच्यामध्ये खंडणी मागायला पाठवून आले हे वाल्मिक कराड होता. आणि म्हणून मला वाटतं की वाल्मिक कराडला पकडलेलंच आहे. त्यामुळं धनंजयचा त्याचा जर ओळखीचा असलाही, आता आमच्या अनेक सगळे कार्यकर्ते ओळखीचे असतातही, त्यांनी काही भानगड केली तर काय त्याचा आमचा काही संबंध नसतोही. त्यामुळे ज्यांनी कृत्य केलेलं आहे त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केलेली आहे. त्यामुळे धनंजय मुंडेचा राजीनामा मागण्यात अर्थ नाही असं माझं मत आहे. अमित शहाच्या बयानाकडे कसं बघतात? लोकसभेमध्ये अमित शहा आणि आंबेडकर म्हणत कसं एक विधान केलंय. नाही, लोकसभेमध्ये नाही, राज्यसभेमध्ये मी होतो. राज्यसभेमध्ये त्या दिवशी मी होतो. आणि अमित भाईंना हेच म्हणायचं होतं की काँग्रेस पक्ष नेहमी बाबासाहेबांचं नाव घेतो, आंबेडकर म्हणतो, पण त्यांनीच आंबेडकरांना हलवलं. त्यांनी बाबासाहेबांना बालक दिला नाही, त्यांची स्मारकाची कामं पूर्ण केली नाही. आणि अशा बद्दल असा एक त्यांचा अर्थ होता. त्यांचा काही मीडियामध्ये फक्त एवढंच दाखवलं की ते देवाचं नाव तेवढ्याच वेळा घेतलं तर स्वर्ग मिळेल असा शब्द वापरला. तेवढ्या वेळा देवाचं नाव जर घेतलं तर तुम्हाला स्वर्ग मिळेल असं म्हटलंय अमित शहा. म्हटलं तर ते काय त्यांनी आपली भूमिका नंतर मांडलेली आहे की त्यांना असं काही म्हणायचं नव्हतं. त्यांचा उद्देश बाबासाहेबांच्या बद्दल रिस्पेक्ट ठेवणारा होता. आणि काँग्रेस पक्ष बाबासाहेबांचं नाव घेतो पण काय काम करत नाही, अशा पद्धती त्यांची भावना होती त्यामध्ये.
महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये तुम्हाला 5 जागा हव्या होत्या. 5 जागा हव्या होत्या आणि आता तुम्ही म्हटलं की एमएलसी किंवा मंत्रिपद आम्हाला मिळायला पाहिजे. 8-9 बैठकाही झाल्या. आता पुढेही आता तुम्ही ग्रामपंचायत आहे, नगर परिषद आहे, महानगरपालिका आहे. अशा वेळेस आता तुम्हाला जर तुमच्या अपेक्षेप्रमाणे त्यांनी तुमच्या मागण्या पूर्ण न केल्या तर तुम्ही काही ठोस भूमिका घेणार आहात का? नाही, भूमिका ठोस आमची आहे. आता एक तर आम्ही नरेंद्र मोदींच्या विकासाच्या दिशेनं पुढे जाण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि महाराष्ट्रामध्ये नक्कीच आमच्यावर लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये अन्याय झालेला आहे. 2 वेळेला MLC ची यादी अनाऊन्स करण्यात आली, तिथं RPIला संधी मिळाली नाही आणि विधानसभेला एक 4-5 तरी जागा मिळाव्यात अशी मागणी आमची होती, पण आम्हाला एकही जागा दिली नाही. या 2 जागा दिल्या, एक BJPने एक शिवसेनेने. त्या जागामध्ये उमेदवारी त्यांची आणि सिंबॉली त्यांचा. त्यामुळं आणि मागच्या निवडणुकीमध्ये 5 जागा RPIला दिल्या, त्यावेळेला उमेदवारी त्यांच्या आणि सिंबॉली त्यांचा. त्यामुळं ही असा पद्धती बरोबर नाही आहे. एक जरी बाबले मला एकट्याला मंत्रिपद दिलेलं आहे, ठीक आहे, पण देशभरामध्ये माझा पक्ष आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये माझा पक्ष आहे. आणि पण आता नंतर मग चर्चा ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झाली होती, अमित शहा साहेबांना मी बोललो होतो, नड्डा साहेबांना बोललो होतो आणि RPIला एक MLC आणि एक मंत्रिपद देऊ असं आश्वासन दिलं होतं. पण या मंत्रिमंडळामध्ये आम्हाला काही संधी मिळाली नाही आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर मी देवेंद्रजींना भेटलो होतो, पण नंतर काय नागपूरच्या अधिवेशनानंतर माझी भेट नाही आहे. त्यामुळं आमचे अजून आग्रह आहे की आम्हाला एक राहिलेलं मंत्रिपद द्यावं आणि आपण म्हणाला तसं येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद महापालिका याच्यामध्ये तरी आम्हाला संधी मिळाली पाहिजे. तुम्ही एकच जागा मागितली, ठोस भूमिका काय असणार? एक जागा ठोस भूमिका काय असणार? आता आम्हाला ठोस भूमिका, जर आम्हाला जागा दिल्या तर चालायन झाला तर ठीकच आहे, नाही तर आम्ही आमच्या स्वबळावरती काही ठिकाणी जागा लढवू आम्ही. म्हणजे त्यांनी जर आम्हाला अलायन्स मध्ये काही जागा दिल्याच नाही तर महानगरपालिका पूर्वी असं होतं की एक वॉर्डची सिस्टीम होती, त्यावेळेला आमचे लोक निवडून येत होते. पण आता प्रभाग पद्धती आल्यामुळं ते मोठा प्रभाव होतो आणि त्यामध्ये आम्ही आमच्या बळावर काही निवडून येत नाही आहे. म्हणून आता आमची मागणी अशी आहे की अनेक वर्षापासून चालत आलेली जी 1 वॉर्ड सिस्टीम जी आहे, एक वॉर्ड जो आहे तो एक वॉर्डामध्ये आमची वस्ती असते, तिथं आमचा माणूस निवडून येतो आणि ते 4 वॉर्ड 3 वॉर्ड एकत्र केले की आम्हाला निवडून येणं शक्य होत आहे आणि ते त्यांच्या मित्र पक्षाच्या पाठिंब्याशिवाय ते शक्य होत नाही आहे. पण आमची अजूनही मागणी आहे की राज्य सरकारने एक वॉर्डची पद्धत पूर्वीची चालू ठेवा. अनेक वर्षापासून ती पद्धत होती, अलीकडे 10-15 वर्षात जी पद्धत आलेली आहे तर ती करावी. आणि जर या आणि आता ही पद्धती कुठली असो, पण जर आम्हाला जागा दिल्या तर चांगली गोष्ट आहे. जर जागा दिल्या नाही तर स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही आमच्या स्वबळावरती लढू. तुम्ही जागा मागितली साहेब, उमरखेडची ती राखीव मतदारसंघातली जागा मागितली. तुम्ही एक विधान परिषद आणि एक विधानसभेची जागा मागितली होती ना? नाही, विधानसभेच्या जागा तुम्ही मागितली होती, ती सुद्धा तुम्हाला देण्यात आली नाही. आता तुम्ही विधान परिषदेची मागणी त्या ठिकाणी करताय भाजपला, तर ही विधानसभेसाठी असेल का? नाही, कुणासाठी असेल ते बघू. आता आमच्या महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये पक्ष आहे, त्यामुळं कुणाला द्यायची एकदा देण्याचं त्यांनी सांगितलं की आपण नाव जाहीर करू आपण. पण विदर्भ हा तसा आमच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. विदर्भाला एक आमदारकी आम्ही अनिल गोंडाने दिली होती, त्यामुळं कुणाला द्यायची विदर्भ आमच्या डोळ्यासमोर आहे. पण आता आम्हाला काही मिळतच नाही, त्यामुळे देण्याचा काही प्रश्न येत नाही आहे. त्यामुळं एक तर काँग्रेसच्या काळामध्ये आम्हाला 6-7 MLC मिळाल्या होत्या, पण BJP बरोबर आम्ही गेली 12 वर्ष आहोत. 12 म्हणजे 2012 पासून BMC निवडणुकीपासून आम्ही BJP सोबत आहोत, पण आम्हाला एक MLC दिली नाही. त्यामुळं माननीय देवेंद्र फडणवीस हे अनुभवी नेते आहेत, त्यांना कार्यकर्त्यांच्या संबंधातली चांगली कल्पना आहे आणि मी ज्यांच्या बाजूला जातो त्यांना सत्ता मिळते हे त्यांनी सुद्धा अनेक वेळेला बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे ही सत्ता जी आलेली आहे त्याच्यामध्ये
माझ्या पक्षाचाही वाटा आहे. त्यामुळं एक MLC आणि एक मंत्रिपद दिलं तर राज्यातल्या लोकांना काम करायला संधी मिळेल आणि बाकीचे काय महामंडळ वगैरे आहेत करताना ती लवकर करावी. कारण सत्ता मिळाली की या लोकांना मंत्रिपद मिळतात आणि बाकीच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं जाते. म्हणजे कार्यकर्त्यांना संधी द्यायला हे कुणाला द्यायचं म्हणून ते कळतच नाही आहे. मग विलासराव देशमुख असताना 5 वर्ष महामंडळ झाली नाहीत. नंतर आता हे 2.5 वर्ष होते, त्या 2.5 वर्षामध्ये हे कोणाला द्यायचं त्यामध्ये 2.5 वर्षामध्ये काही झालंच ना. आमच्या पक्षाला काही एक पद मिळालं नाही. त्यामुळं या आता सरकारला माननीय देवेंद्र फडणवीस यांना नम्र विनंती आहे की ते एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांनी एकत्र बसून त्यांनी वाटप करावं आणि आम्हाला 3 तरी महामंडळाची चेअरमन पद मिळावी आमच्या पक्षाला. तुमच्या पक्षाला घ्या, ते मिळाले तर कार्यकर्त्यांना थोडी संधी मिळेल. माझे 2 प्रश्न आहे. आजची जी बैठक आहे विदर्भ आपलं अमरावती आणि नागपूर, ही काय महानगरपालिकेला अनुसरून नाही का? म्हणजे कार्यकर्त्यांना तुम्ही इम्प्रेस करण्यासाठी त्याच्यासाठी ही बैठक घेतात. दुसरी गोष्ट, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर तुम्हाला योग्य जागा मिळाल्या नाही तर नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही किती उमेदवार उभे करणार? एक तर असं आहे की आता जागा काय मिळवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. पण आता जर काय जागा मिळाल्याच नाहीत, आम्हाला एक इथे 5-6 जागा तरी द्यावेत एवढी आमची मागणी राहील. आमच्या काही ज्या जागाची मागणी राहणार नाही. आणि जर जागा मिळाल्या नाही तर काही जागा लढण्याचा आम्ही प्रयत्न करू. बाकीच्या ठिकाणी BJPला पाठिंबा देऊ आम्ही महायुतीला. आणि दुसरा काय प्रश्न होता? आजची जी बैठक आहे आजची जी बैठक आहे तर आजची बैठक यासाठीच आहे की येणाऱ्या महानगरपालिका नागपूर आणि अमरावती, नंतर ज्या नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे, तर त्या ठिकाणी आपले उमेदवार तयार ठेवावे आणि सर्व जिल्ह्यातल्या BJPच्या अध्यक्षांशी बोलावं. आणि वरती मी माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे, बावनकुळे साहेब अध्यक्ष आहेत त्यांच्याशी बोलणार आहे. आणि तशी बोलणी अगोदर निवडणुकीच्या पूर्वी झालेली आहे की विधानसभेनंतर ज्या निवडणुका होतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्याच्यामध्ये RPIला सोबत ठेवू असं ते म्हणालेले आहे. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी त्यांच्यासोबत राहणार आहे की नाही मला माहीत नाही आहे. पण RPIला मात्र, कारण RPI मूळ त्यांचा मित्र पक्ष आहे, 2012 पासून RPI त्यांच्यासोबत आहे. त्यामुळं आजची बैठक जी आहे त्यामध्ये पक्ष बांधणी विदर्भामध्ये कसा जिल्ह्यात पक्ष वाढवायचा आहे. अनेक तालुक्यातले अध्यक्ष आलेले आहेत, जिल्ह्याचे अध्यक्ष आलेले आहेत. तर विदर्भामध्ये पक्ष थोडा, कारण इथं दलितांचं बौद्धांचं मतदानाचं पर्सेंटेज मोठं आहे आणि त्यामुळं विदर्भामध्ये चांगली बांधणी झाली तर भविष्यामध्ये पॉलिटिकल आपल्याला चांगली संधी मिळणार आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी ऍक्टिव्ह व्हावं, सर्व जिल्ह्यामध्ये संघटन उभं करावं, नवीन कार्यकर्त्यांना जोडावं, यासाठी आजची बैठक आहे. परभणीचं तुम्ही म्हणाला की असं बोलता म्हणाला की संविधानाचा अपमान म्हणजे देशाचा अपमान आहे. नाही, दलितांना देशाचा अपमान आहे. देशाचा अपमान आहे, संविधानाचा अपमान म्हणजे देशाचा अपमान, असं तुम्ही बोलून गेले. आणि त्यासोबतच काय झालं की संतोष सूर्यवंशीचा मारेकऱ्यांना अटक व्हावी म्हणून देशभर म्हणजे महाराष्ट्रात पूर्ण आंदोलन करण्यात आले, मोठमोठे मोर्चे निघाले. पण सोपान सूर्यवंशीचा ज्या प्रकारे मारहाण झाली, तुम्ही आता म्हणाले की बेछूट मारहाण झाली, पोलिसांवर कारवाई व्हावी. नागपूर हिवाळी अधिवेशनाचं सभागृहात म्हटलं होतं की असं काही घडलंच नाहीये आणि तो माते फिरू आहे तो, असं त्यांनी हे केलंय. पण अशा वेळेस आपली भूमिका काय आहे आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा का जर संविधानाचा अपमान होत असेल तर? मला मोर्चे काही या प्रकारचे निघणार का? नाही, माननीय त्याला जोडून आहे की तुम्ही जसं बोलले की हे त्याच्या मारहाणीत मृत्यू झाला, पोलीस त्याला सिद्ध करत आहेत की तो आजारी होता, त्याला अगोदरचा मार होता, त्या पद्धतीने ते सर्व सुरू आहे. तुम्ही खरंच गांभीर्याने फक्त ही मागणी आहे की गांभीर्यानं CM साहेबांशी मुद्दा काही बोलणार? नाही, आमची मागणी गांभीर्यानंच आहे. मी तिथं पहिल्यांदा तर मी जाऊन आलोच होतो 13 तारखेला, 10ला घटना घडल्यानंतर, आपल्या संविधानाचा अपमान झाल्यानंतर. पण नंतरही मी गेल्या आठवड्यात जाऊन आलो आणि सोमनाथ सिरूंची यांच्या आईला, त्यांच्या भावांनाही भेटलो, तिथल्या कार्यकर्त्यांनाही भेटलो.
त्या ठिकाणी महिलांचं उपोषण चाललं होतं, त्यांना भेटून आलो. आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेमध्ये पोलिसांच्या माहितीवर सांगितलं होतं की तो जो संविधानाचा अपमान करणारा माथेफिरू आहे, पण तो माथेफिरू अजिबात नाही आहे. तो जमीनदार आहे, तो किराणा मालाचं दुकान चालवतो आणि तो अजिबात माथेफिरू नाही. आणि जो सोमनाथचा जो मृत्यू आहे तो हार्ट अटॅकने झाला असं पोलिसांनी अफवा पसरवली, पण तसं झालेलं नाही आहे. नंतर जो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलेला किंवा बॉडी बघितलेली आहे त्याच्यावर मारल्याच्या खुणा आहे. तर एवढी बेशूट रागाने मारहाण करणं हे अत्यंत अयोग्य आहे. म्हणजे मला असं वाटतं की संविधानाचा अपमान झाल्यानंतर असा उद्रेक करणाऱ्या लोकांवरती अशी गोष्ट करणं योग्य नाही आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की पुन्हा त्याची आपण एक विशेष चौकशी करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे ज्या पोलिसांनी असं केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई का होत नाही आहे? एवढे दिवस होत आले तरी कारवाई होत नाही आहे. त्यामुळं कारवाई झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि माननीय देवेंद्र फडणवीस तसे आदेश देतील अशी अपेक्षा आहे.